नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश सूर्यवंशी. आज कोहिनेवरनं आपला मित्र येणार होता पाटणला. पाटणमध्ये पोहोचल्यावर मित्रानं फोन केला. मित्र म्हणला काम लय, गाडी घेऊन लवकर ये. मित्र म्हणला पेपरचं भूत जवळ आलंय, म्हणून म्हणलं रक्षणासाठी सुपर गाईड घेऊया. म्हणून आम्ही सुपर गाईड घ्यायला स्टेशनरीमध्ये आलोय. सुपर गाईड घेतलेलं. मित्र म्हणला आता कॉलेजवर जाऊया. आलोय तर हॉल तिकीट पण घेऊन येऊ. म्हणून आम्ही कॉलेजवर गेलो. हे आहे आमच्या पाटणचं बीडीसी कॉलेज. आज जास्त दिवसानं गेलेलो, वेगळंच वाटत होतं. कॉलेजमध्ये गेल्यावर मित्राला म्हणलं मी हॉल तिकीट मागतो, साईडला उभं राहून माझा व्हिडिओ बनव. हॉल तिकीट घेऊन झालेलं. मित्र म्हणला आता लवकरात लवकर स्टँडवर चल, बस लागल्या. मित्राला पण मी वेळेत एसटी स्टँडवर सोडलं. मित्र म्हणला अच्छा चलता हूँ, अब दुआओं में याद रखना. मित्राला स्टँडवर सोडून घरी आलो आणि पुष्पा 2चा ट्रेलर बघत बसलेलो. मैं झुकेगा नहीं साला. सूर्यास्ताची वेळ झालेली म्हणून होमीजला सोबत घेतलं आणि फिरायला निघालो. सूर्यास्त होत असताना मित्राला म्हणलं आत्ता कुठं जावं, तर मित्र म्हणला टोळेवाडीला चल. हाय टोळेवाडीचा कोंबडा आंबा. कोंबड्या आंब्यावरून पाटणचा जो नजारा दिसतो तो एकच नंबर आणि हे ठिकाण फोटोशूट साठी पण एक नंबर आहे. लय वेळ पाटणचा नजारा बघितला. गाडी म्हणली मालक लाज वाटू द्या, चला घरी, अंधार पडलाय. टोळेवाडीचा डोंगर उतरताना अंधारलंय आणि ह्या अंधारात वाटणारी भीती म्हणजे भूत. जरा पुढे गेलो तोवर हा साप दिसला. मित्रांनो, हिवाळ्यात साप रस्त्यावर उभीसाठी येतात, त्यामुळे रात्रीचा प्रवास करताना हातापायाकडे बघत जावा. मित्रांनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा. धन्यवाद.